श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी जयांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकारी स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेढे सोडले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती की विवर्णू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करितयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यस्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योगयागाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यापदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमध्यानी असती जे. चोळाप्पाची गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमाझी पसरली मात, नृपांसी कळला वृत्तांत, की आपुले नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येवोनी फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही आजवर जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ध्यानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकल सभा आनंदली, समस्ते पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध प्रेमा भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ.